भाकरीचे तुकडे करून त्यात रस्सा ओतला आणि गरगरीत ताव दिलो. जय शिवराय मित्रांनो. सकाळी 6 वाजता उठलो. आई साहेब एवढ्या आजारी असून सुद्धा स्वतःची कामं स्वतः केल्याशिवाय राहत नाही. ह्यालाच म्हणतात जिद्द. साहेबांचा आरोस तर इकडे मी हातरून काढलो आणि लागलं रात्री सुक्क रस्सा आणि भात म्हटलं आता गरम करून घ्यायचा. एवढ्या अडचणीतून भावना हसत काम करायची ताकद आपल्याला आई साहेबांकडूनच मिळते बरं काय. त्यामुळेच आपण कुठलं पण काम करायला ऐकत नाही. मस्तपैकी गरम गरम भात करून आईसाहेबांचा नाश्ता तयार करून घेतलो आणि वेळ न घालता गरम गरम आहे तर आईसाहेबांना म्हणलं आता खाऊन घ्या. आणि आपली आई किती जरी आजारी असली की नाही तरी आपल्या मुलाला कधी सुद्धा ती ताप होऊन देत नाही. लक्षात ठेवा. पुढे आजारी असून सुद्धा मम्मी मला लई साथ देते बरं का प्रत्येक गोष्टी. नाश्ता आपला गरगरीत झाला करा. आपण ही भांडी बघितली तिने डोसक्याची 4 केस आपल्या आपण गळून पडतात बघा. आपल्या आईसाहेबांनी लावलेल्या वळणामुळे आपण कुठलंच काम करायला थटत नाही बघा. चालतं किंवा म्हणते देते दणका उचलून. सकाळ सकाळी सगळी कामावरले की नाही आईसाहेबांसोबत आपलं चर्चासत्र एक अर्धा पाऊण तास असं चालूच असते. बघता बघता कामावरच तर कवा दुपार झाली कळालंच नाही. आणि सकाळी भाकरी केलेला आईसाहेब म्हटले आजच्या दिवसाचं तुकडच कर. आईसाहेबांनी आपल्याला प्रत्येक काम शिकवून ठेवले हो. त्याचा एक फायदा होतो म्हणून बरा आहे. मम्मीने आपल्याला सांगून ठेवले कुठल्याही कामाला कोणापाशी हात पसरायला लागता कामा नाही म्हणून. मी शिकवल्याप्रमाणे बघता बघता 5 मिनिटात भाकरीचे तुकडे तयार केलो बघा. एवढं सगळं करोस तर सगळा पसारा किती मांडले बघा गॅस कट्ट्यावर. भावानं करोस तर भावानं अंगातला सगळा घाम गेला. त्याच्यावरच ओळखून जावा भावानं आपली आई आपल्यासाठी किती राबते. आईसाहेबांना का आपण आधीच जेव्हा वाढलेलो म्हटलं आता आपण बी ताव द्यायचा. मस्तपैकी पहिला सगळ्यात आधी रस्सा ओढलो. या रस्सानं भाकरी तुकडं खाण्यात भावाने जी मजा आहे की नाही त्याचा विशेष वेगळा आहे बरं काय. उघडा असलं बाहेर लागाल तर की नाही भावनो बघता बघता ताटातलं आपल्या कवा संपलं तेच आपल्याला कळालं नाही. आणि आपलं कसं आहे माहिती का जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणायचं आणि समाधानानं जगायचं.